जय शिवराय मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मेहनतीच्या आणि संघर्षाच्या प्रवासामध्ये. ज्या क्षणाची मुंबईकर आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आला. फायनली मुंबईमध्ये पाऊस आला मंडळी. सकाळचे 4:30 वाजले होते. थंडगार वातावरण, रिमझिम पाऊस आणि हातात गरमागरम वडापाव. त्या क्षणी आयुष्याची खरी मजा अनुभवत होतो मंडळी. पण आमच्यासारख्या मेहनत करणाऱ्या माणसासाठी हा आनंद फक्त काही मिनिटाचा असतो, कारण लॉगआउट झाल्यावरचा आपला खरा संघर्ष सुरू होतो. तुम्हाला तर माहितीच आहे. कॅब वगैरे पकडली आणि निघालो मंडळी डोंबिवलीच्या दिशेने. सकाळी 7 वाजता आपला संघर्ष सुरू होणार होता, म्हणजेच आपला ऑटो रिक्षाचा प्रवास. लगेच गाडी वगैरे काढली आणि निघालो डोंबिवली स्टेशनच्या दिशेने. कारण मंडळी पाऊस पडत होता, त्यामुळे गाडी चालवला आज खूप मजा येणार होती. डायरेक्ट पोचलो डोंबिवली स्टेशनला. 60 रुपये भाडे झाले. एक सुंदर चहा घेतला आणि आपला सुरू केली ओला, उबेर आणि भारत टॅक्सी मंडळी. आणि आपल्याला एक उबेरवरती ट्रिप पडली होती. ती होती पडलेगावची ट्रिप. सागरली गावातून होती. लगेच पॅसेंजरला पिकअप केले आणि निघालो मंडळी पडलेगावच्या दिशेने. पावसामुळे वातावरण सुंदर होतं, पण रस्त्यावरचं ट्रॅफिकचा खतरनाक संघर्ष सुरू होता मंडळी. सकाळीसुद्धा डायरेक्ट पोचलो पॅसेंजरच्या लोकेशनवरती. 177 रुपये भाडे झाले. हे होतं लोकेशन. नंतर मग निघालो डोंबिवलीच्या दिशेने. शेअरिंग घेत घेत मी निघालो डोंबिवली स्टेशनच्या दिशेने मंडळी. 100 रुपये झाले. सर्वांना ड्रॉप केले सुरक्षित ठिकाणी. नंतर आपल्या नेहमीच्या पॅसेंजरचा फोन आला. त्यांना जायचं होतं मंडळी बेलापूरला. सकाळचे 9 वाजले होते आणि मग काय लगेच निघालो. त्यांच्या लोकेशनवर पोचलो. त्यांना पिकअप केले. जाता आता आपले फॉलोअर्स भाऊ तर भेटत असतात म्हणजे, त्यामुळे अजून एक मोटिवेशन भेटतं. जाता आता CNG पण भरून घेतला आणि मंडळी सुरू झाला आपला डोंबिवली टू बेलापूरचा प्रवास. 1 तासाची जर्नी होती मंडळी. सुंदर वातावरण होतं. पाऊस भरपूर होता, ट्रॅफिक होता आणि लांबचा प्रवास होता. पण मनात एकच विचार होता, आपल्या माणसांना वेळेवर आपण सुरक्षित पोचवायचं आहे त्यांच्या लोकेशनवरती मंडळी. आणि पोचलो मी डायरेक्ट. आणि भाऊंनी आपल्याला 400 रुपये कॅश दिली. नंतर मग तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्याला एक मुंब्राची ट्रिप पडली. ती पण मंडळी 400 रुपयाची ट्रिप होती. भाऊंना पिकअप केले आणि मंडळी निघालो मुंब्राच्या दिशेने. 50 मिनिटांची जर्नी होती. संघर्ष करत असताना ही प्रत्येक ट्रिप, प्रत्येक पॅसेंजर माझ्यासाठी मंडळी मौल्यवान आहे. त्यामुळे तुमच्या मराठी भावाला सपोर्ट नक्की करा. डायरेक्ट पोचलो मी मुंब्रामध्ये आणि ट्रिप एंड केली. 414 रुपये मंडळी भाडे झाले. हे होतं लोकेशन मुंब्राचं. तुम्ही जर ओळखत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मग मी डायरेक्ट पोचलो मंडळी शिळफाट्याला, कारण संध्याकाळी आपल्याला ऑफिसलासुद्धा जायचं होतं. शिळफाट्याला आपल्याला पॅसेंजर नाही भेटले, पण पलावाला आपल्याला डोंबिवली स्टेशनचे 4 सीट भेटले मंडळी. 40 रुपये शेअरिंग. आणि जातात आपले फॉलोअर्स भाऊ पण भेटले. डायरेक्ट पोचलो डोंबिवली स्टेशनला. 160 रुपये झाले. मग म्हटलं चला जाऊया घरी. मी आजही धावत आहे माझ्या स्वप्नांसाठी. रिक्षा चालवत आहे, जॉब करत आहे आणि कंटेंट पण बनवत आहे मंडळी. कारण मला विश्वास आहे एक दिवस ही मेहनत नक्की फळ देणार. पोचलो डायरेक्ट घरी. कमाई झाली होती 1395 रुपये मंडळी. आराम वगैरे करून निघालो मंडळी ऑफिसला. तर तुम्हाला माझा मेहनतीचा प्रवास आवडला असेल तर तुमच्या भावाला सपोर्ट नक्की करा. पुन्हा भेटूया उद्या. जय शिवराय.